आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काटते सांगो तुळशी हार गळा काटते सांगो आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान तुळशी हार जय जय राम कृष्ण हरे
आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम आम्ही विठोबाचे नाम आम्ही कापी कामनाने आता या माता सूक्ष्म आवाज वाढवायचा रेडी एक गाव आम्ही विठोबाचे एक गाव आम्ही विठोबाचे एक गाव आम्ही विठोबाचे एक गाव
विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही येथे किंवा आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा तुका म्हणे महापातकी पती तुका म्हणे महापातकी पतीत होती जीवनमुक्त हेळा मात्रे मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा समचरणं सरोजं सांद्रनिलांबुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कन्यनेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा कुरु प्रथम नमः दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका केला जराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुगुटे झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी रे प्रभो मज कोण तारी रे लोकाविराम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन सुन ले मेरी पुकार पवन सुत बिनती मनोवा पवन सुत बिनती मनोवा नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आळंदी वल्लभम ज्ञानाबाई माझे अनाथाची माय ज्ञानाबाई माझे अनाथाची माय एका जनार्दनी पायावरती करते एका जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या 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 वारकरी संतांच्या एक गाव आम्ही विठोबाचे नाम एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण रुक्मिणी पाण संजीवन जगदाधार परमात्मा श्री पांडुरंगाचे कट्टर अनुयायी भक्त वैराग्य राग रसिक देहनिवासी जगद्गुरु संत श्रेष्ठ गोपाळ
यांचा 4 चरणाचा परमात्मा श्री पांडुरंगाबद्दलची आपली भक्ती निष्ठा, आपली ईश्वर निष्ठा, आपली उपासना, आपली नामनिष्ठा व्यक्त करता पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरण सानिध्यामध्ये श्री ज्ञानदेवांच्या माऊली ज्ञानराजांच्या दरबारामध्ये आजची सेवा आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यात्रा उत्सव कल्याणम सप्ताह समस्त टाळकरी, मालकरी, वारकरी, भक्त, भागवत, गावकरी, स्त्री, पुरुष, पुण्याची, मुंबईची, इकडची, तिकडची सर्व या मातीत जी जन्माला आली, इथपासून आपल्या उद्योगधंद्याच्या निमित्ताने जी बाहेर गेली, पण आपल्या कुळाला, आपल्या उपासनेला, आपल्या श्रद्धेला, आपल्या मातीच्या संस्काराला जे विसरले नाही, असे सर्व जमलेले इंगवलीवाडीकर मोठा अपूर्व योग आहे. पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आहे आणि या सेवेकरता महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाची सर्व गुणीरत्न या ठिकाणी उपस्थित आहे. गैनाचार्य हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय ज्ञानेश्वर माऊली पावडे, परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण भाऊ महाराज पावडे, मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण मयूर महाराज, हेमंत महाराज, बाबासाहेब महाराज, बजरंग महाराज, संतोष महाराज, भरत महाराज, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी या गावाशी, या वाडीशी ज्यांचा अत्यंत गोड आणि प्रेमाचा संबंध आहे, परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण भरत महाराज, परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण अनंत सर, हरिभक्तीपरायण भिकू महाराज, आनंदराव, हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज कुगडे, कीर्तनासाठी हरिश्चंद्रजी महाराज गव्हाणे, सीताराम घोराडे, गोपीनाथ महाराज तळेकर, भाऊ महाराज पावडे, पंढरनाथ महाराज, रामचंद्र महाराज, जयदास महाराज, शंकर महाराज, बाळशिरस महाराज, हे सगळ्यांची नाव घेतलीच करायला पाहिजे, कारण मी या परिसरात पहिल्यांदाच येतो. विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या या अत्यंत गोड, भव्य, दिव्य, देखण्या, आकर्षक, अतिमनमोहक अशा मंदिराची 50 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून हा महोत्सव या ठिकाणी यावर्षी मोठ्या आनंदाने संपन्न होत आहे. एक आवलिया संत, एक सिद्ध संत या भूमीमध्ये आले आणि त्या सिद्ध संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरी श्रीकृष्ण महाराज हे अलौकिक सत्य होते, सत्पुरुष होते, ब्रह्मलीन ब्रह्मचारी होते. त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची, जगद्गुरु तुकोबांची आणि आशुतोष भगवान श्री सिद्धेश्वरांची या परिसरामध्ये प्राण प्रतिष्ठा करून या परिसराला आळंदी बनवून टाकलं. हे तुमच्या सगळ्यांचं आज असं वाटत नाही मला इंगवलेवाडीत कीर्तन करतोय, असं वाटतं मी ज्ञानदेवांच्या दरबारात कीर्तन करतोय, आळंदीत कीर्तन करतोय. माझा आळंदीचा कालखंड 16 वर्षांचा आहे. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतला ज्ञानदेवांच्या मंदिरामध्ये, माऊलींच्या मंदिरामध्ये मी 3 कीर्तन केलेली आहे. आजचा त्याच्यामध्ये एक आकडा वाढला, माऊलींच्या मंदिरात आला 4थं कीर्तन. एकदा मारुती बाबांच्या आशीर्वादानं कार्तिक समाधी सोहळ्याचं मंदिरात 3ऱ्या दिवसाचं कीर्तन मारुती बाबांनी मला दिलं होतं. एकदा गणपतीचा सप्ताह असतो माऊलींच्या मंदिरामध्ये, गणपती मंदिरात सगळ्या संतांच्या गुरुवारांच्या समोर कीर्तनाचा योग होता. एकदा विना मंडपामध्ये होता.
आज 4थी सेवा आहे. या सेवेचा योग ज्यांच्यामुळे आला, परमश्रद्धेय हरिभक्तीपरायणा वारकरी संप्रदायाच्या महिला कीर्तनकारांपैकी एक अत्यंत सुस्वर, अत्यंत गोड असं ज्यांचं कीर्तन आहे, अशा आदरणीय हरिभक्तीपरायण प्रांजलताई पानसरे तुमची लेक आहे आणि माझी बहीण आहे. 7-8 वर्षाच्या असतील वयाच्या, तेव्हापासूनचा ऋणानुबंध आहे. हरिभक्तीपरायण निवृत्तीबानी पुन्हा 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 पाठपुरावा केला आजच्या कार्यक्रमाचं स्मरण करून दिलं. पण त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या या परिसरातील गोड व्यक्तिमत्वाचा आज मला वाटतं ते 9-10 महाराज दिसतात. या मयूर किती बरोबर, एक मिळत नाही, एक मिळत नाही. आनंद सर भेटले मला खूप वर्षांनी, 17-18 वर्षापूर्वी त्यांनी मला एकदा सेवा दिली होती. पुढे फुलवडे त्यांच्या आश्रमाच्या, त्यांच्या तिथे मुक्कामीच होतो. आज किती वर्षानंतर भेटले, गेले 28 वर्ष. मला खूप आनंद वाटला. मला वेळ कमी राहिला. एक तर मी बसलो होतो तेव्हा संयोजकांनी सांगितलं वेळेच्या पुढे जायचं म्हणून. त्याच्यात एक मोठे तपस्वी होते, ते म्हटले माझा स्वभाव खूप कडक आहे, मला वेळेच्या पुढे गेलं अजिबात सहन होत नाही. म्हटलं आता माझ्या पुढे तर तेच आहे, मी करू काय? तरी परंपरेचा छेद करायचा नाही. मी उभा राहिल्यापासून 2 तास कीर्तन करायचं. चौकदार, विनेकरी, साऊंड सिस्टीम, पाठीमागे आता माऊलींच्या समग्र जीवनाचं सूत्र परमात्मा श्री पांडुरंग होते. तो पांडुरंग माझ्या मागे उभा आहे. धन्यवाद. आई साहेब रुक्मिणी माता आहे. मला निष्ठा सांगायची तुकोबारायांची, ती बरोबर मी आता घेतो सुद्धा. माऊली जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय निष्ठा व्यक्त करतात. भक्त जीवनाचं सगळ्यात पहिलं सूत्र काय असेल तर आपल्या उपास्याशी, आपल्या अधिष्ठानाशी, आपल्या दैवताशी एकनिष्ठ असणं हे भक्ताचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. आपल्या उपास्याशी, आपल्या दैवताशी निष्ठा नसेल तर त्या भक्तीला फल येत नाही. आज ज्ञानदेवांच्या दरबारात आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या सगळ्यात मोठी आवड काय होती जीवनातली? माझे जीवेची आवडी माझे जीवेची आवडी पंढरपुरा येईन गुडी, पंढरपुरा येईन गुडी, पांडुरंगी सगळ्यात आवडता विषय काय होता तर परमात्मा श्री पांडुरंग हा ज्ञानेश्वर महाराजांच्या मनीचा आवडीचा विषय होता. मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल करत करत ज्ञानेश्वर महाराज पंढरीला जायचे, उराउरी पांडुरंगाला भेटायचे. आणि ज्या वेळेला पंढरीचा काला व्हायचा, ज्या वेळेला पंढरीचा काला व्हायचा त्यावेळेला पौर्णिमेचा काला झाला की ज्ञानदेव पुन्हा एकदा परत पावली फिरायचे. त्याला ज्ञानदेवांच्या संजीव पालखी सोहळ्यानंतरची परतवारी अशी म्हणतात.
कोणती वारी? परत वारी. आपण तिला परतीची वारी म्हणतो, पण मूळ शब्द काय? परत वारी आहे. जायचं म्हणून परमात्म्याचं एक वार दर्शन घ्यावं म्हणून ज्ञानदेवन परमात्मा श्री पांडुरंगाच्या समोर जाताना पळत जायचे, पण आता काला झाल्यानंतर जायचं आहे. कांतकरण जड व्हायचं माणूस पुन्हा आळवणी टाकायचं. आता मान खाली आहे. देवानं विचारलं, ज्ञाना येताना धावत पळत आलास, उरावरी भेटलास आणि आता मान खाली घातली, काय झालं ज्ञाना? माऊलींच्या डोळ्यात आशीर्वाद, अंतःकरण भरून आलं. ज्ञाना परमात्मा श्री पांडुरंगाला ज्ञानदेवांच्या हनुवटीवर हात घातला, मानवरती केली. आता तर ज्ञानदेवांच्या डोळ्यात आशीर्वाद. डोळ्यात पाणी येत नाही रे देवा. कुठे पाणी आहे? रडतोय? नाही देवा. अरे रडतोय तो खरा नाही, मग रडू नाही, मग काय करू? काय झालं तुला? काय सांगू तुला? सोडून बाजूला जाताना दूर जंगलामध्ये पडल्यासारखं होतं. पडिले दूर देशी, पडिले दूर देशी, मज आठवे मानसी हो. नको नको हवियो कष्ट होता जीवासी. तुला सोडून जाताना जीवाला कष्ट होतात, वेदना होतात, तुझा वियोग सहन होत नाही. त्याच्यामध्ये ज्ञानदेवांचं परमात्मा श्री पांडुरंगाचं हेत होत चाललंय. देव म्हटले, ज्ञाना इतका आवडतं का तुला? ज्ञानदेवांची निष्ठा सांगतो, नंतर तो म्हणते इतका आवडतं. हो देवा, खूप आवडतं. किती आवडतं? ज्ञानेश्वर महाराज म्हटले, जीवीची आजीवा, प्रेम भावाची भावा, तुझं वाचून केशवा आणून आवडे. आणि मग देव म्हणतात, खरं बोलतो ज्ञाना, इतका आवडतो मी तुला. अरे बोल देवा, तू काय परीक्षा पाहतो का? बस आता शेवटचं निर्वाणीचं सांगतो. काय सांगितलं ज्ञानदेवांनी? तुझी अनवाही नगा, तुझी अनवाही नगा, हा ज्ञानदेवांचा भाव आहे. आता चला तुकोबारायांना विचारू. तुकोबारायाने तर आपलं चरित्र स्वतःच्या अभंगामध्येच लिहून टाकलंय. अभंगांची गाथा ही नुसती गाथा नाही, तुकोबारायाचं आत्मचरित्र आहे. तुकोबारायाचं आत्मचरित्र आहे. पुणे जिल्ह्याचं भाग्य असं की पुणे जिल्ह्यातल्या एका महापुरुषानं तुकोबांची गाथाच मंदिराच्या रूपानं उभी करून टाकली. हा जिल्हा म्हणजे सामान्य जिल्हा नाही. ही माती म्हणजे सामान्य माती नाही. ज्या मातीमध्ये परमपूजनीय ब्रह्मलीन सद्गुरू साधू बाबा वाईकर बाबा, परमश्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी कुंडाजी बाबा, परमश्रद्धेय परमपूजनीय वंदनीय वीरश्री वारकरी संप्रदायाचे क्रांतिकारक संत रामदास बाबा, ही सामान्य परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा संस्काराच्या रूपानं तुमच्या सगळ्यांच्या कृतीतून दिसतोय. ही वाडी काही जास्त मोठी नाही दिसत मला. किती घरांची? 30 घरांची आहे, पण 3000 घरांना लाजवेल असा कार्यक्रम. त्याच्या पाठीमागचं सूत्र एकच आहे. परमश्रद्धेय पूजनीय
ब्रह्मलीन श्री श्री सद्गुरु कृष्णाजी महाराजांचा आशीर्वाद, त्यांनी सांगितलेला संस्कार, त्यांनी दाखवलेली निष्ठा, त्या निष्ठेच्या मार्गाने चालला म्हणून. नाही तर एवढ्या छोट्या वाडीतून इतके प्रसन्न दिसताय तुम्ही. तुमचा हा आनंद नेमका कुठून मिळाला त्याचं सूत्र आता मला कळालं की हा आनंद भगवत सेवेतून बाबांच्या आशीर्वादाने मिळाला. नाहीतर काही काही माणसांची तोंड बघण्यासारखी असतात. रोते किंवा मिया बोले सुरत वैशी, मंदिर किती देख नाही राव, किती स्टँडर्ड आहे, किती क्वालिटी आहे मंदिराला. वा वा, तुमच्या परिश्रमाला, तुमच्या कर्तृत्वाला मी भारावून गेलो आहे. मार्बल किती सुंदर वापरले, ग्रेनाइट किती सुंदर वापरले, स्टाईल किती सुंदर वापरले, नक्षी किती सुंदर आहे. कमी जागेमध्ये कसं मंदिर बसवायचं. मंदिराच्या कोणत्याही कोपऱ्यातून बघितलं तर माऊली पटकन दिसतात, पाठीमागे परमात्मा किती गोड आहे. वास्तविक पाहता मंदिराकरता क्रांती करावी लागली या देशाला. आणि 526-625 साली अरबातून, अफगाणातून व्यापाराच्या निमित्ताने आले, इथेच थांबले. हळूहळू एक 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 गाव खालीच केलं. 1526 साली बाबर आला मेवाड प्रांतातून. राणा संग्राम सिंगांसोबत युद्ध केलं. त्या युद्धामध्ये त्याचा पराजय झाला. परत फिरला. जाताना छोटंसं गाव लागलं. ते गाव खूप गोड होतं. जशी इंगवलेवाडी गोड आहे तसंच ते गाव होतं. रस्त्यात गावाच्या कडेला एक नदी वाहत होती गोड. पण गावातली घरं बघितली तर घरी नुसती मंदिरच दिसत होती. जरा चौकशी केली कोणतं गाव आहे. गावाचं नाव होतं अयोध्या. काही विशेष, जरा चौकशी केली, तिथे श्रीराम जन्माला आले. श्रीराम ये तो हिंदुओं का बीज है. उसके सेनापति ने बुलाया. ज्यादा नहीं, कम करो. उस सेनापति का नाम था मीर बाकी. बाकी यह अयोध्या है, हिंदुओं का बीज है. इसे उद्ध्वस्त कर दो, नष्ट ध्वस्त कर दो. गिरा मंदिर, गिरा मंदिर, गिराया. आक्रमण पहला किया जब प्रभु अपने धाम जा रहे थे तो श्री राम भक्त बजरंगबली उनके साथ जा रहे थे. तो श्री राम ने कहा, बजरंगी तुम नहीं आओगे, मैं तुम्हें आशीर्वाद देता हूं कि तुम चिरंजीव रहोगे, इस अयोध्या में रहोगे. यह हनुमानगढ़ी है, आज से तुम्हारा निवास है. अयोध्या के रक्षपाल होकर रहोगे. रक्षण करो अयोध्यावासियों का. तब से पहला आक्रमण जब किया था वीर बाकी ने, तो हनुमानगढ़ी के जो महंत थे, सन्यासी थे, उस सन्यासियों ने आक्रमण पेला. खून की नदी बहने लगी. शाही रक्ताची पाक वाहिली. अयोध्येची माती लाल झाली. निष्ठा सांगायची मला आज. 10,000 साधूंचे कत्तल झाले. त्याच्यानंतर पुन्हा 20,000 साधू, त्याच्यानंतर पुन्हा 30,000 साधू. संन्यासी, नागा, दिगंबर, बैरागी, विरक्त, वैष्णव, उदासीन, न उदासीन, जुना आखाडा, सगळ्या साधूंनी आक्रमण केली. पण सगळे मारले गेले. श्रीरामाकरता लाखाने लोक मारायचे, लाखाने साधू स्वतःचं रक्त सांडायचे. का? श्रीराम जन्मभूमी मुक्त झाली पाहिजे. श्रीरामाचं मंदिर पुन्हा प्रतिष्ठित झालं पाहिजे. त्याच्यामध्ये या देशातल्या स्त्रिया सुद्धा कमी राहिल्या नाही. जयपूरची राणी जयराजकुमारी, तिनेही 30,000 वीरांगणांची फौज तयार केली. बॅड लक, सगळ्या मारल्या यवनांनी. स्त्रिया सब कापल्या. पुन्हा अयोध्येका पाणी लाल झाला. या सगळ्यामध्ये 4,71,000 नुसते हिंदू साधू सत्पुरुष संन्यासी मारले. 4,71,000. 550 वर्षाचा कलंक पुसला. या 22 जानेवारीला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला जेवढा आनंद झाला होता ना, त्याच्यापेक्षा जास्त आनंद या 22 जानेवारीला झाला. अयोध्येमध्ये श्रीराम प्रतिष्ठित झाल्यानंतर जास्त आनंद झाला. काय आनंद सोहळा केला. तुम्ही आनंद सोहळा केला का नाही? तुम्ही केला का नाही? रामनवमीपेक्षा जास्त आनंद लोकांनी साजरा केला. खूप आनंद झाला, खूप आनंद झाला.
सगळ्यात जास्त आनंद बजरंग बलींना झाला बरं का. टिंगल करायची, चेष्टा करायची, माकड तोंडे म्हणायची, शेपटीचा म्हणायची. सगळ्यात जास्त आनंद त्यांना झाला. किती अपमान व्हायचा. एक बार श्री रामचंद्र जी महाराज के भरे दरबार में विभीषण ने ताना मारा, बजरंगी क्या तेरे मन में राम है? अपमानित हुए थे प्रभु के सामने भरे दरबार में, फिर भी अपने आप को संभाला प्रभु के लिए, नहीं तो एक एक को फेंक डाला. मालूम है क्या क्या किया था लंका जाकर, मालूम? लेकिन अपने आप को संभाला. हाँ, मेरे मन में राम है. सीना फड़ा बोले ले ले, जय श्री राम. श्री राम जानकी, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख बिना ऐसे अमृत पीने में, सुख बिना ऐसे अमृत पीने में. श्री एक बार जयकारा लगाओ प्रभु के लिए, हाथ ऊपर करो. सियावर रामचंद्र भगवान की, बजरंगबली हनुमान की, अयोध्या धाम की, और संत ज्ञानेश्वर महाराज की. हे धाम आहे, इंगोलेवाडी नाही, धाम झाले धाम. निष्ठा आहे. तशीच निष्ठा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांची. महाराज म्हणले आमची निष्ठा काय केलं आम्ही? जीव दिला. जीव देवाकरता काय दिला? जीव दिला. कोणी सांगितलं? तुकोबारायांनी सांगितलं. देवनिया जीव. पुढे काय माहिती आहे? देवनिया जीव, वडिले राखी येणार भाव. हो आज पाराने राखीला दारवंटा, केला भोगवटा. आम्हाला विचारता आम्हाला निष्ठा. आमच्या बापाची जहागिरी म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे. माझ्या वडिलाची मिरास गा देवा, तू
पांडुरंगा पांडुरंगा माझ्या बापाचा हात काय मिरासी म्हणजे वडिलोपार्जित अधिकार. तुकाराम महाराजांमध्ये आमची निष्ठा सांगू का तुम्हाला? आम्हाला बोलायचं झालं तरी आम्ही पांडुरंगाशिवाय बोलत नाही, बोलण्याची नाही आता देवाविना काही. आम्हाला पाहायचं झालं तरी देवाशिवाय दुसरं काही पाहत नाही. डोळे भरून या पाहिन तुझे मुख. आमच्या पायाला जर वाटलं की एक दिवस पाऊल टाकायचंय घराच्या बाहेर, देऊच्या बाहेर तुको पडायचा पाय फक्त एकाच दिशेने पडायचा आणि ती दिशा होती पंढरीची. पंढरीची वाली आहे माझी पुढे अनेक न करी तीर्थ प्रात. विश्वंभर बाबा हरी मुकुंदा पदाजी शंकर कानया कानयाचे बोलवा बोलवाचे तुकोबा. ही अखंड सेवा 42 वर्ष 5 महिने 3 दिवसाचा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा जीवन आहे. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. प्रत्येक एकादशीला भामचंद्र घोराडा भंडारा या डोंगरावरती तुकोबाराय भजनाला जायचे. देव भेटला. ज्या दिवशी तुकोबांना साक्षात्कार झाला त्या दिवसापासून तुकाराम महाराजांची वाणी ही सामान्य वाणी नाही, साक्षात्काराची वाणी झाली. मग दर एकादशीला देहूमध्ये पांडुरंगाच्या रावळामध्ये कीर्तन करायला लागले. तिथून पुढे तुकोबा कीर्तन करायचे. काय सांगायचे कीर्तनात? अनुभव आले अंगा ते या जगात तसे. दैनंदिन जीवनामध्ये कारण ती दृष्टी सामान्य दृष्टी नव्हती, आपली दृष्टी सामान्य दृष्टी आहे. आपली दृष्टी कशी? सामान्य दृष्टी. तुकोबारायांची दृष्टी ही सर्वार्थानं परिपूर्ण अशी दृष्टी होती. एखाद्या गोष्टीमध्ये चुकीचं जर पाहिलं तर ते आपल्या दृष्टीने पण तुकोबांच्या दृष्टीने करून त्याचं विश्लेषण व्हायचं आणि ते विश्लेषण तुकोबाराय अभंगाच्या द्वारा मांडायचे. या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत. भ्रष्टाचार, निष्ठेला तर कुठं थाराच राहिला नाही राजकारणात. निष्ठा विकली असं म्हणतात, आम्हाला नाही माहिती. आता मी रामाचं गीत गायलं, काही लोकांच्या डोक्यात आलं काय भाजपचा मुळे काय ते दुर्दैव आहे. आमचा कुठलाच पक्ष नाही, आमचा एकच पक्ष आहे रामकृष्ण. कुठल्याच पक्षाचे नाही. आम्ही जर एखाद्या पक्षाची बाजूने बोललो तर आमच्या कीर्तनाला, आमच्या अभंगांना आणि आमच्या वारकरी विचारांना काडीचा अर्थ शिल्लक राहणार. आम्ही एखाद्याची बाजू बोललो अजिबात. पुणे जिल्ह्यात बोलतो याची मला जाणीव आहे, पुण्याच्या जवळ बोलतो याची मला जाणीव आहे, इथे मोठा गड आहे राजकीय क्षेत्राचा याची मला जाणीव आहे. पण मी सगळ्यांचा अनुमोदक आहे, कुणाचाच विरोधक नाही हे लक्षात ठेवा. नेते महात्मा गांधी म्हणले का अमुक पक्ष, शिवाजी महाराज म्हटलं का तमुक पक्ष, राम म्हटलं का अमुक पक्ष, बजरंग बली म्हटलं अमुक दल. आता संतही वाटून घेतली तुम्ही. अरे आमच्या आम्हाला राहू द्या ना. सावतामारी म्हटलं का परिषद. चोखोबाला काय नाही घेतली तुम्ही, चोखोबाला घ्यायचं ना. निष्ठा तुकोबारायांची शिकावं. तुकोबारायांची खूप मोठं वादा उठलं आरक्षणाचं तुकोबारायचं ऐकलं असतं. तुकोबारायांची घटना गाथा म्हणजे घटना आहे. हे 2 महापुरुष जर एकत्र जन्माला आले असते एका कालखंडामध्ये तर देशाचं हे जे होतंय वाटोळ ते कधीच झालं नसतं. त्या महापुरुषांची नावं आहेत जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे 2 महापुरुष एका कालखंडात जन्माला काय विचार होते महाराज. निष्ठा. पांडुरंगाशिवाय दुसऱ्या देवाचं नाव घेतलं तर आम्हाला पाप लागेल. अनेकाची स्तुती अमा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंगा. पण मूळतः आमचा विचार असा आहे, आमचा भाव असा आहे, पांडुरंगाशिवाय या जगात दुसरा देव आहे हे अगोदर आम्ही मान्य करावं. आम्ही शब्द लक्षात राहू द्या, कारण अभंगाची सुरुवात आम्ही या शब्दातूनच पुढे जाते.
आम्ही सर्व विष्णुदास आम्हा विष्णुदासा एक विध भाव न म्हणो या देव आणि कशी एक निष्ठ आम्ही न धरू पालट न संधी हे वाट सापड इतकी निष्ठा आहे. महाराज खूप झाली निष्ठा तुमची. थोडस उदाहरणादाखल काही सांगा ना, कशी निष्ठा आहे आम्हाला काही कळेल. मी नाही सांगत, तुकोबाराय सांगतात. या जगामध्ये एक अत्यंत तोलाचा आणि मोलाचा वर्ग आहे. त्या वर्गाचं नाव आहे पतिव्रता वर्ग. तुकोबारांनी दृष्टांत सांगितलंय. पतिव्रतेचा आवडीचा विषय काय असेल? पतिव्रतेचा आवडीचा विषय काय असेल? काय असतो पतिव्रतेचा आवडीचा विषय? पतिव्रतेचा आवडीचा विषय काय असतो? तुम्ही एकदम खोटं बोलले. मी तुम्हाला विचारतो पतिव्रतेचा आवडीचा विषय काय? तुम्हाला खूप कंटाळा आलेला दिसतो. थोडस बॅलन्स मध्ये ऐकला असेल तरच हा डायलॉग कळाला असेल. पतिव्रतेचा आवडीचा विषय एकच पद्धतीचा पतीच. दुसरा किती सौंदर्यवान सत्तावान आयुष्यवान काही लाख असेल पण तो तिच्या मनाला तो येत बोलत चला बरं का, तिच्या मनाला येत नाही. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचू मी न स्पर्शे सर्व भावे पती ध्यानी मन. उदाहरणादाखल किती प्रिय असतो. एक 25 वर्षाचा नवयुवक राज दरबारी सेवेत होता. राज दरबारा 25 वर्षाचा. त्याला आई नाही बाप नाही, एकुलता एक होता, पोरगा होता. स्नेही मंडळींनी मित्र मंडळींनी त्याचा विवाह जमवला. इकडे लक्ष द्या. एक मुलगी उपवर होती. तिच्या याच्यासाठी तिला मागणं घातलं. तिच्या वडिलांनी बघितलं मुलगा चांगला आहे, सदाचारी आहे, सद्गुणी आहे, निर्व्यसनी आहे, चांगली गोष्ट आहे. इथून पुढे मुलांचे बायोडाटे पाहत असताना त्यांच्या शिक्षणाची उंची नका मोजू. मुलीचा बायोडाटा असताना शिक्षणाची रंगाची उंची नका मोजू. इथून पुढे बायोडाटे पाहिजे असतील तर मुलांच्या चारित्र्याची उंची मोजा. काही मोजायची गरज पडणार नाही. काय कळलं काय माहिती तुम्हाला? ही गोष्ट सध्या कमी शिल्लक आहे. 2024 चाललंय, 5G आले आता. हाय कुठे आहे? या कालखंडात याची उणीवच आहे. स्पीड पण खूप वाढलाय त्याचा. इंटरनेटचं बोलतोय मी. हा, सुंदर होती मुलगी, मुलगाही सुंदर होता. पटकन विवाह उरकून टाकला. लग्न झालं. वेळेत पंक्ती बसवायच्या, त्याच्यामुळे लग्न लवकर उरकावं लागतं. लग्न झालं, 1 महिना त्याने विश्रांती घेतली. थोडी घराण्याची पद्धती तिला समजून सांगितली. नातेगोते दाखवले. सगळ्यांचा परिचय करून दिला. घराची रीतभात सांगितली. आणि 1 महिन्याने दरबारामध्ये हजर झाला. येताना तिच्या आयुष्यात तिच्या बापानं आई बापानं काही श्रीधन जमून ठेवलं होतं. ते धन तिच्या सोबतीला आलं. याची परिस्थिती लगेच सुधारली. याचा जीवनात असतं लगेच सुधारला. कपडे बदलले, पोशाख बदलला. पोशाख प्रधानाचा होता. प्रधान कसा असतो? माझ्या मागे उभा आहे बघा, एकच नंबर. म्हणजे मी 1 नंबर जबाबदार असा असावा. पर्सनॅलिटी एक लिंबू राहू शकतं इथं. प्रधानाचा पोशाख, नवा पोशाख. सगळा दरबार त्याच्याकडे बघत असायचा. कस काय ना? दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, रोज नवा, रोज नवा, रोज नवा. कस काय डोळे विस्पारून सगळा दरबार त्याच्याकडे बघायचा. नुसता पोशाखच नवा नव्हता, डोक्यातली पगडी सुद्धा रोज नूतन. नुसती नूतन नव्हती, रोज नवी नक्षी. नुसती नक्षीच नवी नव्हती, नववीन काम. रोज नवी डिझाईन, रोज नवा. राजाला स्वतःचा मुकुट त्या नवयुवक प्रधानापेक्षा फिका वाटायला लागला. पण राजाने त्याला खाजगी स्वतःच्या महलामध्ये बोलून घेतलं. निष्ठा इथं बोलतो मी, तुम्ही याच्यापासून निष्ठू नका. राजाने सांगितलं पगडी कशी काय?
पोशाख कसा आहे पण इतकी सुंदर आकर्षक पगडी कधीपासून रोज नवी महिना होत आला त्याला सगळी घडली हकीकत सांगितली. लग्न झालंय माझी धर्मपत्नी ना तिला विणकाम येतं नक्षीकाम येतं भरतकाम येतं पती प्रेमास्पद ती मला या सगळ्या गोष्टी तयार करून देते. राजदरबारात येताना सकाळी माझी चहा नाश्ता अल्पोआकार झाला पाटावर बसवते माझी पूजा करते माझी पूजा मानते मला ओवाळते गंध तिलक करते त्या पगडीलाही तिलक करते तिच्या हाताने माझ्या डोक्यामध्ये घालते नमस्कार करते मला अनुमती देते म्हणजे या आता सीमेला जा. राजा म्हटलं कलाकार तुझ्या घरात ती पगडी बनवणार कारागीर घरात सगळी सामग्री देतो फक्त तुझी पगडी आणि तुझ्या पगडीतला जो रंग आहे तसाच रंग मला एक दिवस सोन्याचा मुकुट आलो की मी तुझ्यासारखी पगडी घालायची आणि माझी इच्छा पूर्ण खूप आकर्षक दिसते. सामग्री दिली घरी पाठवलं हा बायकोकडे गेला राजाला पगडी पाहिजे राजाची सेवा करायची होती काय राजाने दिलेलं काम करायचं होतं बनवली पगडी दिली आला हा ती पगडी घेऊन दरबारात गेला राजाच्या खासगी महालात गेला स्वतःच्या स्वतंत्र कक्षामध्ये राजाला पगडी घातली पण ह्याच्या पगडीकडे बघितलं आरशात बघितलं स्वतःची पगडी राजाने आवडली काढून टाकली तुझी जशी तशी नाही तो रंग जसा आहे तसा नाही. दुसऱ्यांदा दिलं तिसऱ्यांदा दिलं 10 वेळा झालं एकही वेळेला राजाला रंग आवडला राजा रागावला राजा म्हटलं राजज्ञेचं उल्लंघन करतो सामान्य प्रधान आहेस तू अरे कोण तू माझी इच्छा पूर्ण करू शकत नाही आणि काय मागितलं साधी गोष्ट राजा चिडला दरबार बोलावला आणि म्हटले या प्रधानाला सुळावर द्या. राजदंड सुळ लावला सुळावरती देणार बोल शेवटची इच्छा रडायला लागला. तो म्हटला पगडी मी बनवली का सेवक म्हटले नाही तो म्हटला राजेच आहे पण मी पगडी बनवली नाही तर फाशी मला का जिनं बनवली तिला विचारा ना. तिला बोलावलं दरबारात सेवकांकरवी दरबारात हजर गेलं सगळ्या दरबारात तिला प्रश्न विचारला पतिव्रता होती ती. राजाने प्रश्न विचारायला सुरुवात केली पायाच्या नखापासून तो चेहरा ढकलेला होता त्या काळातलं सांगतो मी. राजाने प्रश्न विचारला काही साहित्य अपुरं होतं का एकही शब्द न बोलता उत्तर दिलं त्याला बॉडी लँग्वेज असे म्हणतात. दिलं बोल काही रंग कमी पडला का काही धागा काही सामग्री काही कापड ती नाही म्हणायची. मग तुझ्या पतीच्या पगडी जो मध्ये जो रंग आहे तो रंग काढाय आणि तसा रंग मिळेल का ती म्हटली या जन्मात नाही पुढच्या 7 जन्मात नाही. पुढे राजा म्हटला मग त्या सुळावरती तिला सुळावरती द्यायला सुरुवात केली. राजा म्हटला शेवटचं विचारतोय ती म्हटली या जन्मात नाही पुढच्या 7 जन्मात नाही. राजाने सांगितलं सूळ खाली घ्या. राजाला आनंद वाटला अशी पतिव्रता आपल्या नगरीमध्ये तिचा गौरव केला पण तिला खरं सूत्र विचारलं का नाही याचं उत्तर दे. त्यावेळेला तिनं काय सांगितलं राजेसाहेब या पगडीमध्ये रंग भरते ना त्यावेळेला मी त्या कापडात रंग नाही भरत. या पगडीमध्ये ज्यावेळेला रंग भरते त्यावेळेला त्या डब्यातला रंग नाही भरत. पती हा माझा ईश्वर आहे माझा परमेश्वर आहे. माझ्या परमेश्वराचं श्रीमुख मी डोळ्यासमोर घेते डोळे बंद करते त्यांचा चेहरा डोळ्यासमोर घेते. सदाचारी सद्गुणी सज्जन स्वभाव चांगला वागणं चांगलं बोलणं चांगलं कर्तृत्व चांगलं निष्ठा चांगली माझ्या भाग्यानं हा पती मला मिळाला असं त्यांचं चिंतन करते त्यांच्या चिंतनानं मनाला रंगवते आणि एकदा का ते मन रंगलं की मग डोळे उघडते. त्यामुळे तुमच्या पगडीमध्ये रंग होते त्या पगडीमध्ये रंग भरत असताना त्या डब्यातला रंग नाही माझ्या आत्म्यातला रंग आहे माझ्या पातिव्रत्याचा रंग आहे माझ्या पतिव्रता धर्माचा रंग आहे. काम तुम्ही नाही सांगितलं माझ्या पतीनं मला सांगितलंय या जन्मात नाही पुढच्या 7 जन्मात नाही. निष्ठा निष्ठा पती व्रते जैसा व्रता प्रमाण आम्हा नारायण. आता पतिव्रता बाईला जर तुम्ही सांगितलं की ना
ती नाव कुणाचं की तुम्हाला विचारतो लय वाईट दिसतं का ते काय वेळ जेवायचं का तरी का बोलतोय असा प्रामाणिक माणूस पाहिजे. परवा कीर्तनाला गेलो एकाचं आडनाव वाघ होतं. काय होतं वाघ मिशा पिशा अशा पिळून गावात घरी जाताना मिशा खाली घ्यायचं कारण घरात वाघ येईल. मी म्हटलं का घाबरतो रे तिला तिला काय घाबरतो एवढं काय दिलं घाबरायचं म्हटलं मी कसला घाबरतो. अरे म्हटलं घरी जाऊन तू गावात मिशात आणतो घरी आलं मिशा खाली घेतो तू काय घाबरतो तिला. तो म्हणतो घाबरावंच लागतं तिला. अरे पण तुझं आडनाव वाघ आहे. तू म्हणला माझं नुसतं वाघ आहे तिच्या बापाचा वाघ मारे काय काही काही माणसं खूप घाबरतात. आता ज्यांची नवीन नवीन लग्न झाले आणि जे सगळे जोडपे जॉबला आहेत त्यांचं तर खूप खतरनाक वातावरण आहे. त्यांच्या खरंय पण एकदम पिठवत माणसाच्या आयुष्यात महाराज दुश्मनाला माणूस घाबरत नाही इतका बायकोला घाबरतो. खरे खोटे माणसं पण खरं म्हणजे कबूल झाले. इतके प्रामाणिक माणसं माझ्या आयुष्यात कुठे पाहिजे नाही. इंगोलीवाडी चिंता एक बायको नवऱ्याला म्हणली भांडे घासून घ्या. घडलेला प्रकार त्याला मित्राला सांगायला ती मला म्हणली भांडे घासून घ्या. मी घाबरतो का नाही मी अजिबात आवाज करायचा नाही खाली जाळ काढी काय समजलीस मला तू अजिबात भांडे घासणार नाही. तिने जरा आवाज वाढवला ती म्हटली काय बोलतात तुम्हाला मी अजिबात भांडे घासणार नाही. ती म्हणजे पहिले भांडे घासून घ्या. तुम्हाला मी पहिले भांडे नाही घासणार. ती म्हणजे काय करणार तुम्हाला आधी कपडे धुणार नंतर भांडे. अशी गत सध्याच्या पिढीमध्ये आहे म्हणले हे कॅमेरे यांच्यावर फिरवले ते लाईव्ह दाखव कोण कोण आहे म्हणतात ते कॅमेऱ्यात टिपून घे. हे सगळं 680 स्क्वेअर फुटातलं सांगू राहिले आपण. विठ्ठला निष्ठा असावी सांगते पतिव्रते थैसा अवतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. पतिव्रतेला जर सांगितलं बाई नाव घे तर ती तिच्या मालकाचं नाव घेते. तसंच तुकोबराने आपली जीवनातली निष्ठा सांगत असताना महाराज म्हटले मी एकटा नाही आम्ही सर्व वैष्णव इतकी एकनिष्ठ आहोत. आम्ही फक्त त्याचं नाव गातो अभंगाचं.
कोणते महाराज पण खाली बघितल्यानंतर अरे सामान्य वारकरी आहे, गावचा खेड्यातला भजनी आहे, पण एकदम कडक आवाजात प्रमाण उच्चार. पावडे छान सुंदर, खरंच आवड. पायजामा साध्या विषयात असं वाटणार नाही, पण एवढं कडक आणि धाडस लागतं, डिरिंग लागतं. बरोबर ना? फक्त कॉम्पिटिशन करू नका, मी हरू शकतो. विठाला थोडस पाडून घ्या त्याचं तुम्हाला, त्याच्यामुळे इफेक्ट पुरीवरती शाहीपुरी बोलतो किती त्याला नाद देत नाही, त्यांच्यावर कसं मस्त. दोन्ही रिझम चांगले पाहिजे. इनबॅलन्सिंग धुमाचे रिझम असले तर ऑपरेटरला त्रास होतो. आता एवढे माईक ऑपरेटिंग करायचे, एक तर त्यांची जागा, आपली माईक आणि माईकची सेटिंग, त्याच्यामुळे बरेच परिश्रम आहेत त्यांना, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. सिस्टीम एकदम मजबूत आहे, वजनदार आहे. पण पहिल्यांदा कीर्तन करायच्या अगोदर या मंडळीची सेटिंग झाली पाहिजे, कारण त्यांना एक दिवस नाही, मला 1-1.5 तास बोलायचं, मी यांना सगळे दिवस. आणि गद्दार सोडून तुमच्याकडे यायचं. आपली कला, आपला गुण यथार्थ मांडता आलं पाहिजे, तसं झोपेत नाही. बरोबर? कारण मी खूप गायलो, तुम्ही बघितलं ना, मी खूप गायलो. मारुती बाबांबरोबर आळंदीमध्ये मी 14 वर्ष चालीत म्हणून पुरेकर बाबांची पिशवी रुपयाची माझी करायची. हे मंगळापूरकर आडनाव त्यांनीच दिलेलं आहे. एक गाव आहे विठोबाचे नाम आणि कापू काम नाही. याचा अर्थ काय? ईश्वर प्राप्तीच्या अनेक वाटा आहेत. योग मार्ग, कर्म मार्ग, जप मार्ग, तप मार्ग, अनुष्ठान मार्ग, यम नियमाचा मार्ग, भक्ती जीवनामध्ये ज्ञानाचा मार्ग, उपासनेचा मार्ग आणि कर्माचा मार्ग. या मार्गाचे सगळेच अधिकारी होऊ शकतील असं नाही. तुम्हाला योग जमेल का? योग कोणता? नागपुड्या बंद करायच्या, इकडची नागपुडी बंद करायची, तिकडून सोडायची, तो योग. त्याला योग नाही म्हणते, त्याला योग नाही म्हणते, त्याला प्रॅक्टिस म्हणते, एक्झरसाइज म्हणते. सगळे करतात, एक्झरसाइज करता का नाही? कोण कोण करतं काय माहिती. डॉक्टरनी सांगितल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही, एवढं मला माहिती. जेव्हा झटका येईन एखादा तिथून हा तो मला काही करा पण मात्र वाचवा. आता कस काय, चांगलं सकाळी सकाळी उठत जा, चांगलं चालत जा, सकाळचा स्वच्छ ऑक्सिजन घेत जा. जुन्या काळामध्ये गावठी गाई होत्या, आपल्याकडे जर्सी गाई आहे, तिच्यामध्ये ऑक्सिजन नाही आहे. ऑक्सिजन कॅन्सर तर त्याच गाईने दिला देशाला, भारताला. माझं पटत नसेल तर विकिपीडियाला जा, गुगलला सर्च करा, त्या गाईच्या दुधामध्ये कुठले घटक आहे त्याला जरा सायंटिफिकली मॅच करा आणि भारताच्या सायन्सनं, आयुर्विज्ञानानं काय निष्कर्ष दिला ती तपासा. ते दूध पितो जाऊ नका जर्सी गाईचं. आता जे मुंबईवाले ते म्हणतील आम्ही कुठं पाळायचे. आता काय करायचं, तर आपलं जीवनच असं. पण जरा सांभाळून ताकद, कॅन्सर तिनंच दिलाय. पण आपली गावठी गाईचं गोमूत्र रोज 20 ml जर घेतलं, 20 ml रोज, तर कॅन्सर जातं. कॅन्सर जातं. अजून मोठा धोका दिलाय जागतिक मेडिकल संशोधन केंद्राने, की अजून 5 वर्षात भारतातल्या 85% लोकांना कॅन्सर होणार आहे. म्हणून जरा आयुर्वेदाकडे वळा, ॲलोपॅथी बंद करा आणि आयुर्वेदाकडे चला. विठाला
तपाचा मार्ग तुकोबाराय म्हणतात यासाठी जप यासाठी तप मुंबईचे हात दिसतात आम्हाला कळतात तुझा पण ऐक मोठे मृदंग तज्ञ होते त्यांच्यासारखं कोणी वाजवत नाही आता शंकर मिश्री राम मिश्री त्यांची चिरंजीव सुनील मिश्री मुंबईतली सगळी परंपरा मृदंगाची त्यांची तुकाराम शेटे होते खूप गोड गायक होते मृदंग कसा करायचे ऐका ऐकून लक्ष द्या 9 वाजायला 3-4 मिनिटं कमी आहे किती मिनिटं बोलू सांगा 5 मिनिटं हा 5 मिनिटं पुढचंही नियोजन उद्याचं सूत्र बिघडायला पण आजच्या उद्याचं बिघडेल मर्यादा समोर ऐका इकडे लक्ष द्या मला कळतं मी रोज एका गावाला आहे ते खूप लांबून आलं आता पण महाराज हे सगळे योग या जप तप अनुष्ठान याचे अधिकारी सर्वसामान्य जनता नाही ना त्यांनी काय करायचं सोपा मार्ग सांगा संतांनी या सगळ्याला एकत्र केलं आणि एक सोपा मार्ग निवडला त्या मार्गाचं नाव आहे भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येण्याची एके खंडती हा सगळ्यात मोठा मार्ग आहे सुपर एक्सप्रेस आहे हा समृद्धी महामार्ग आहे महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय हा मानवी जीवनाचं कल्याण करणारा समृद्धीचा महामार्ग आहे अधिकारी कोणी याचे जाती धर्माचे लोक आहेत का सर्व जाती धर्माचे इथे कुणीच बाजूला सोडला नाही याता याती धर्म नाही विष्णू दासा निर्णय हा ऐसा वेद शास्त्री वारकरी संप्रदायाची राज्यघटना ऐका विष्णुमय जग अजून एक सांगतो राज्यघटनेचा अभंग संप्रदायाच्या तोच नीच काही नेणे भगवंत सगळ्यात श्रेष्ठत्व काय कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास एक गाऊ आम्ही हे सर्व जाती धर्माचे वारकरी संत आम्ही सगळे एक गातो कुणाचं नाव विठोबाचं नाव महाराज किती जन्मापासून मागे बहुता जन्मे हेच करीतो आलो आम्ही
पण देवाने विचारलं महाराज आता इथपर्यंत आल्यानंतर आता आणखी पुढे काय? तुकाराम महाराजांनी सुद्धा उत्तर गोड दिलं. हे पकवाजी इतके सुंदर वाजवतात ना, टाळ इतके एक पहिल्या दिवसाला एवढे टाळकर मी पहिल्यांदाच पाहतो. बाकीच्यासाठी करून घ्या. एक चढ एक आणि पहिल्या दिवसाला श्रोते पण किती असं वाटतं शेवटचा दिवस खालचा पण मंडप बदला. आता पूर्ण भरला की मग समजून घ्या आता कीर्तन सोडायचं. कालचा पूर्ण भरला का संपवायचं. म्हणजे घराला कुलप लावून यायची राहिली अजून काही नाही. तुकोबाला विचारलं महाराज आता कुठे? इथून पुढे काय? महाराज म्हणले आता कुठे जायचं नाही. माझं मन धन्यवाद. ही बोधले महाराजांच्या फडाची चाल खूप होते. पंढरपूरला तर कार्तिकीच्या वारीमध्ये वावरतात त्यांचा फड असतो तेव्हा ऐकली होती एकदा पहाटे. कुठे धावणारे देवा? पतिव्रतेचं मन जसं कुठे धावत नाही तसं एकनिष्ठाचं मन देवाचे पाय सोडून कुठेही धावत नाही. देवाचे पाय आणि देवाचं नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे कामना. हे आता अनेक मार्ग सांगितले होते ज्ञानाचा, उपासनेचा, कर्माचा. या सगळ्या वाटा सूक्ष्म होत्या, क्लिष्ट होत्या, दुस्तर होत्या. त्या मोडल्या. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाली ऐसा. महाराज त्याच्याकरता काय सामग्री लागली होती मला? ती सामग्री सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या तिसऱ्या
लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरसावली या सगळ्या साधनांचा सहयोग मृदंग सांगितला, टाळ सांगितला आणि विना सांगितला. पेटी फक्त आमच्या करता आहे. श्रुती या सगळ्यातून सत्वगुण वृद्धिंगत होतो, सत्वगुण वृद्धिंगत होतो आणि एवढा परमोच्च शिखरावरती सत्वगुण जातो की त्याच्यातून एक रस पाझरतो. त्या रसाचं नाव आहे ब्रह्मरस. काय भजन चालायचं बाबा महाराज सातारकरांच्या कीर्तनामध्ये आणि रामकृष्णाचं काय भजन चालायचं. हरी जय 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 विठोबा आवाज कमी करा आता, जेव्हा पाहिजे तेव्हा द्यायचं. ब्रह्मरस या सगळ्या साधनांच्या सहयोगातून एकत्रीकरणातून ब्रह्मरस तयार होतो. रसो वै सा सुखम रसम सेवया आनंदो भवती तृप्तो भवती परमानंदो भवती तदानंद रिपो शिवोहम शिवोहम. त्याच्याकरता पंगत कुठली सांगितली. लावणी मृदंग श्रुती टाळ शिव ब्रह्मरस. ब्रह्मरस सेवन करायचं असेल तर पंगत पण चांगली लागते बरं का, आणि संगत पण चांगली लागते. घ्या पटकन लावू स्वतः तिकडे बघा, 1 मिनिटात संपत. ब्रह्मरस सेवन करायला संगत पण चांगली लागते, पंगत चांगली लागते, हे लक्षात ठेवा. आज सगळे वाक्यवान आहेत. काल्याच्या कीर्तनापर्यंत तुम्हाला रोज महाप्रसादाच्या पंक्ती यायच्या. जेवढे जाते त्यांचं अभिनंदन करा. त्या दात्यांमुळे कीर्तनाचा रंग आहे, त्या दात्यांमुळे वारकऱ्यांची शोभा आहे, त्या दानामुळे सप्ताहाची शोभा आहे. बडबड करू नका, बडबड करू नका. येताना रस्त्याने या तुम्ही आता, पण शांततेने या. कीर्तन संपत आलं, या आता. काय बोलू आता. 8 वाजता जर बोलायला लागलो मी तर 7 ते 9 कीर्तनाचा टायमिंग मी कसा ग्रहित धरायचा. रूप पाहता लोचेने मी 40 सेकंदात घेतला असेल. किती रूपाचा आभार, नाही तर अर्धा तासही बोलवतोय. काय किती वेळ बोलायचं, काय किती वेळ कसं पुढं वेळ घालायचा आम्हाला प्रश्न पडतो कधी कधी. पण आज मला साथ चांगली भेटली त्याच्यामुळे काही वाटलं नाही. आवाज माझा 100% नाही बसलेला आहे. ऐका
का बोलतो मी आपल्याला? संगत चांगली पाहिजे. काल कुणाचा जन्म झाला? बजरंग बलीचा जन्म झाला. कोणाच्या पोटी झाला? कोणाच्या? अंजनीनं बजरंग बलीला जन्म देण्यासाठी काय केलं होतं? काय केलं होतं? तप केलं होतं. खरं लाईट आली. अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. त्याच्यातून एक संदेश द्यायचा आहे. चांगला मुलगा जन्माला घालायचा असेल, ऐका, चांगला मुलगा जन्माला घालायचा असेल तर तप करावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. चांगली मुलगी जन्माला यावी अशी वाटत असेल तर तप करावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. सेवा करावी लागते, साधना करावी लागते. लग्न झाली पोरं. बजरंग बली तुमच्या पोटी जन्माला येऊ शकत नाही, त्याच्याकरता खूप कशी लागते. व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरता कशी जन्माला येणार आहे? तुम्ही तुमचीच लक्षात घ्या. विठाला जगातले सगळ्यात मोठे नेत्रतज्ञ आहे. जगातले सगळ्यात मोठे, जगात मध्ये सगळ्यात मोठे नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहान यांनी सांगितलं, इथून पुढची पिढी पहिले पायावर यायची, काही डोक्यावर यायची, पण आता इथून पुढची पिढी खाली मान, वाकडी मानेची जन्माला येणार. मानावर वर कोणाच्या नाहीच ना. मोबाईल डोक्यावरून मोबाईल जन्माला येणार. खरे खोटे झाले, खरे खोटे. आता सगळ्यांना ट्रीटमेंट चालू आहे. कशाची माहिती आहे? नॅचरोपॅथीची. का? मान दुखते, मनका दुखते, मान दुखते. 5 वर्षापूर्वी कोणाचीच मान दुखत नव्हती. खरं सांगा, पट बोलायचं ना तुम्हाला, माऊली शपथ. 10 वर्षापूर्वी कुणाचीच मान दुखत नव्हती. आता कशी काय करणार? सकाळी उठल्यापासून मान अशी. तुम्ही 100% मान फिरून टाका तुमची. पैन देतो मी तुम्हाला. कीर्तनात नाही, घरी गेले. डोकाळू पिढी जाणं, जरा सावधान. मोबाईल व्हायरस आहे. पेपरी खाली बस. कीर्तनात मी कडक. कीर्तन झाल्यानंतर गप्पा मारू, पण कीर्तनात शिस्त सोडायची. त्याला विलाजच नाही, सवयच कशी. का बोलतो मी आपल्याला? धोका आहे. बिगर मोबाईल 9वी 10वी 11वीच्या मुलीकडे मोबाईल आहे. 9वी 10वी 11वीच्या मुलाकडे मोबाईल आहे. संगतीबद्दल बोलतोय. ब्रह्मरसात सांगितलं आपल्या आयुष्यात कोणता रस आहे तो दाखवतो मी तुम्हाला. तो चांगला आहे वाईट बघा मला. सगळं कीर्तन विसरलं चालेल, पण इथून पुढचे माझे काही परिवर्तनाचे विचार तेवढे घेऊन जा. पैसा भरपूर आहे तुमच्याकडे, त्याला मर्यादा आहे. सोबत नाही येणार. पद भरपूर आहे, 5च वर्ष सोबत नाही येणार. प्रतिष्ठा भरपूर आहे, शक्ती आहे, त्याला मर्यादा आहे. गुण आहे, त्याला मर्यादा आहे. गुण केवढा मोठा गुण असला पण चारित्र्य कसं नाही, गुणाला कोण खात? माती. किती मोठा ज्ञानी कीर्तनकार असला, आचार विचार संपन्न असला, कोण लक्षात ठेवते? शून्य होतात माणसं. उदाहरण काही सांगायची गरज नाही. काय बोलतो मी? संपत्तीला किंमत, पदाला किंमत, प्रतिष्ठेला किंमत, गुणाला किंमत, कलेला किंमत, ज्ञानाला किंमत. पुढे ऐका. ब्युटी पार्लर, सौंदर्याला किंमत. सगळ्याला वर्तुळ आहे, आणि त्या वर्तुळाचं नाव आहे वयाची मर्यादा. आहे त्याला मर्यादा आहे, सगळ्याला मर्यादा आहे. माणूस मेला तरी शिल्लक राहते, त्या गोष्टीचं नाव आहे चारित्र्य. मेला तरी शेष. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीच्या जिल्ह्यात बोलतोय मी, पुणे जिल्ह्यात. जवळ इथे
काही संपलं तरी संपत्ती संपू द्या, संस्कार आणि चारित्र्य लक्षात ठेवा. संपत्ती संपू द्या, ती कमवता येईल परत, पण चारित्र्य जर गेलं तर परत कधीच कमवता येणार नाही, कधीच नाही. अयोध्येमध्ये राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. 4 फूट 21 इंच फक्त दगडाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली नाही. का झाली ते लक्षात ठेवा. राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा न झाली, या भारत राष्ट्राच्या, हिंदू राष्ट्राच्या चारित्र्याची प्राणप्रतिष्ठा झाली, हे लक्षात असू द्या. भारताचं चारित्र्य श्रीराम, भारताचं चारित्र्य छत्रपती शिवाजी महाराज. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराजांनी अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या भाषणामध्ये केलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श, आज सगळा जग त्यांचं ते भाषण शोधू राहिलाय. शिवाजी महाराजांविषयी काय बोलले, तिथं सगळ्या जगातला मीडिया होता, सगळ्या जगातला. काय बोलतो आपण चारित्र्य शिकवतोय जगाला. महाराष्ट्र, भारत देश जगाला चारित्र्य शिकवतोय. वारकरी संप्रदाय विश्व धर्म होणार आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवा, जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती, श्रोत्यांच्या नाही, आपल्या खांद्यावरती. गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, टाळकरी, माळकरी, आपल्या खांद्यावर जबाबदारी. का बोलतो मी आपल्याला? स्वामी विवेकानंदांवरती एक महिला मोहित झाली, परदेशी महिला, विचार आणि तत्वज्ञानाने स्वामीकडे ते गेली. स्वामीजी, मला तुम्ही आवडताय, तुमच्याशी विवाह करायचा आहे. भारताचं चारित्र्य सांगतो, एवढं वाक्य ऐका. परदेशी महिला होती. स्वामीजी, मला तुम्ही आवडताय, तुमच्याशी विवाह करायचा. स्वामीजी म्हटले, अगं बाई, मी संन्याशी, काय विवाह करायचा? नाही, मला करायचा. का? कारण सांगा. ती म्हटली, मला तुमच्यासारख्या मुलाला जन्म द्यायचा आहे, म्हणून तुमच्याशी विवाह करायचा आहे. स्वामीजी म्हटले, बस एवढंच? स्वामीजी म्हटले, आजपासून तू माझी आई, मी तुझा मुलगा, लग्न करायची गरज. हे वाक्य ऐका, एवढंच घरी घेऊन जा. कबीरदास जी ने कही दिया, बीत गई सो बीत गई, तकदीर का शिकवा कौन करे, जो तीर कमान से निकल गई उस तीर का पीछा कौन करे. तुकाराम महाराज म्हणतात, आतापर्यंत तुमच्या आयुष्यात, तुमच्या भूतकाळात जर पाप कर्म झाला असेल तर मी तुमच्या पापाला जामीन आहे. फक्त संकल्प पुण्याचा करा. मागे झाले ते पाहून नका. पुढे काय? पुढे जामीन आहे तुका. प्रमाणपत्र काय सांगायला का? पापाचा संकल्प बंद करा, मी त्या पापाला जामीन आहे. पुण्याचा संकल्प करा, मी त्याला साक्षीदार आहे. तो आगे की बात बनाओ. ऊंचे गिरी से गिरोगे तो गिरोगे एक बार, लेकिन चारित्र गिरी से गिरोगे तो गिरोगे जन्म हजार, हजार जन्म गिरोगे. फ्रंट पाहिजे, त्याला काय म्हणतात, पारदर्शक पाहिजे. का बोलतो मी आपल्याला? हा युवा पिढीला संदेश द्यायचा आहे. बिगर मोबाईलची पोरगी दाखवा, बक्षीस मिळवा. मी नुसतं पोरीबद्दलच बोलत नाही, पोराबद्दल पण बोलतो. कधी कधी मुलगा कॉलेजला, ज्या कॉलेजला, त्या कॉलेजच्या वर्गामध्ये अचानक जाऊन जा. मुलगी ज्या कॉलेजमध्ये, त्या कॉलेजच्या वर्गामध्ये अचानक जा. 1 महिन्याने, 2 महिन्याने जा. का जा, कशा करता जा, मला नाही सांगायचं, पण जा. महाराष्ट्राच्या संस्कृतीला पाश्चात्य लोकांनी कीड लावलेली. पूर्वी ध्यान मंदिर असायची, शाळेमध्ये बगीचा असायचा, गार्डन असायचं. आता शाळेच्या बाजूला कॅफे. काय शाळेच्या, कॉलेजच्या बाजूला काय सध्या? हे किती धोक्याचं चित्र आहे. जरा लक्षात ठेवा, कुणाच्या पोटी जन्माला आलोय, आपल्यासाठी कुणीतरी रक्त सांडलंय, घाम घाललाय. आईला बीपी, बापाला शुगर आहे, पण बोलाय घेत नाही, त्यावर ट्रीटमेंट करत नाही. बापाला हृदयविकाराचा अटॅक येऊन गेलाय, पण बाप ट्रीटमेंट करत नाही. पुरीला डॉक्टर करायचंय, पुरीला वकील करायचंय, पुरीला इंजिनियर करायचंय. डॉक्टरला म्हणलं काय झालं? डॉक्टर म्हणलं तुम्हाला पहिला अटॅक आहे. डॉक्टरच्या पाया पडला, घरी सांगू नका, घरी नका सांगू. मुलगी MBA च्या लास्ट इयरला, तिला स्थळ आलं, ही डिग्री पूर्ण झाली की तिचं लग्न करायचंय. बाई, तुझ्यासाठी बापाने रोग लपवलाय ग तुझा. अरे दादा, तुझ्या डिग्रीसाठी तुझ्या बापाने पोऱ्या रोग लपवलाय त्याचा. संगत से बचो, कुसंगती से बचो. आणि मग जीवनामध्ये आपल्या सुद्धा आनंद येईल.
जो इंगवलेवाडीत आहे सेव ब्रह्मरस आवडली तुका म्हणे महापातकी पती किंवा तुका म्हणे महापातकी पती होती किंवा ऐशियागी जीवन मुक्ती वेळामात संकल्पानं सुद्धा सत्य संकल्पानं भगवंताच्या भक्तीच्या संकल्पानं सगळ्या पापांची होळी होती. कोळीयाची कीर्ती वाढवली केले रामाने. नारद भेटला. नारद म्हटले अरे तुला उद्धार करायचा असेल तर राम राम म्हण. पावडे महाराज त्याला राम राम म्हणता येत नव्हतं. प्रांजलताई तो राम राम म्हणायला गेला त्याच्या तोंडातून एकच भाषा होती आतापर्यंतच्या आयुष्यात कर्म केलं मरा मरा आणि मारा. नारद मुनी म्हटले म्हणत राहा निरंतर म्हणत राहा निरंतर म्हणत राहा. मग त्याने चालू केलं मरा 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 राम 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 राजा राम राम बोला बोला काली काली भारत की सरजमीन पर एक ही निशान लहराएगा. श्री राम नाम का निशान लहराएगा. मेरे प्रभु श्री राम का लाल निशान लहराएगा. वेळ कमी मला परत तुम्ही वाढवायला लावा. प्रेम पाहिजे भक्तीमध्ये स्नेह पाहिजे देवाविषयी सुद्धा ममता पाहिजे. मी आळंदीमध्ये 16 वर्ष होते. माझ्या जीवनाला आकार फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी दिलाय. मला करमत नव्हतं सुरुवातीला गेलो त्यावेळेला. मी माऊलींच्या आतल्या मंडपात जाऊन बसायचो. आतल्या मंडपात जुन्या काळामध्ये कॅसेट होती मुंगी उडाली आकाशी पद्माकर गोवेकर अभिनव कादंबरी वाचन इंद्रायणीचा कन्याकरी सर पहाटे ते सगळं पाठ केलं होतं. माऊलींच्या मंदिरात कीर्तन करण्याचा सन्मान मला इंगोली वाढून दिला. मला याचा खूप आनंद आहे. माझ्या बहिणीला धन्यवाद. रोज कीर्तन होत त्यांना रोज कीर्तन घरी पण वेळ नाही देता येत. इतकी कीर्तन येते. सध्या वारकऱ्यांची सुगीचे दिवस आहे. सगळ्यांच्या डायऱ्या हाऊसफुल आहे. तुम्ही एवढे जण एका ठिकाणी भेटले हे माझा विशेषच वाटतं. या कालखंडात येडा बुवा सुद्धा भेटत नाही. येडा एवढे तज्ञ एवढे सुज्ञ सगळ्यांना बोलू. तुमचा घसा बसला आमंत्रण देऊ दिला. लाडू आजचा आनंद वेगळा आहे. मला सांगितलं चौकदारांनी मी जिथे फेटा बांधताय तिथल्या माझ्या युवक मित्रांनी महाराज 2 वाजेपर्यंत वाडी नाचत होती. घोडे ढोल ताशा गायक वादक वारकरी घोडा. हर घर में अब एक ही नाम हर घर में अब एक ही नाम एक ही नाम
बोलता बोलता एखादा कमी अधिक शब्द झाले असेल तर बुद्धीची वाणीची बोलण्याच्या ओघात प्रमादात झालेले दोष असतील क्षमा करा. माऊलींच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. माझे नित्य सहकारी अतिशय उत्कृष्ट हार्मोनियम वादक खूप गोड हात आहे माऊली भागवत, त्यांनी खूप चांगली साथ दिली. तीनही मृदंगाचार्य, अजून एखादा असेल तर नाव सांगून ठेवा. ती गोड, तुम्हाला धन्यवाद. त्या कोपऱ्यापासून ते विनय करते एक नंबर फोटो काढून ठेवा टाकाटाक. ते बारबंदी शिवा त्यांना, एक जर विनय केली असती बारबंदी शिवा, छान नामदेव महाराजच दिसतील ते. ही जोडी एक नंबर, यांच्याकरता अनुमोदनच आहे. नाराज आहे काय काय घरी भांड्या बिंड्या तुम्ही नका मूर्ती वाटा. सगळ्यांना धन्यवाद. ज्ञानेश्वर जय जय धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी या मंडळासाठी सहकार्य केले, विशेष करून आता बराचसा वेळ झाला तरी सुद्धा गेले दिगंबर ईश्वरी विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या आणि आता ऐसे कोणी होणे नाही. म्हणून जे जे मंडळी गेलेले आहेत, ज्यांनी ज्यांनी मंडळासाठी सहकार्य केलं, आमचे ग्रामस्थ मंडळी असतील, मुंबई पुणेकर मंडळी असतील, सर्वांचं या कार्यकर्ता फार मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि बाबांनी आपल्याला आताच सांगितलं की आमचे तरुण मंडळाचे कार्यकर्ते बाबा तन मन धनाने आणि माऊलीची त्यांच्यावरती अतिशय कृपा आहे आणि त्यांचंही माऊलीविषयी अतिशय प्रेम आहे. आणि विशेष करून महाराज बाबा आपण जो अभंग घेतला, एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता, आम्ही तेच म्हणतो, आम्हाला माऊली आणि पांडुरंगाशिवाय या ठिकाणी काहीच आठवत नाही. आणि हे आमची या ठिकाणी गुरुजन मंडळी सचिन महाराज काळे, आमचे आनंद सर, भास्कर महाराज, जवळ 5-6 कीर्तनकार या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित, सर्वांचा नावाचा उल्लेख करणे शक्य होणार नाही, वेळ झालेला आहे. तरीसुद्धा या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या इवलेसे रोपं लावलेले द्वारे त्याचा जो वेल लावला, त्यामध्ये बरीचशी जुनी जाणकार मंडळी आहे. त्याचा आपण शेवटच्या दिवशी सांगता समारंभामध्ये आपल्या ज्ञानेश्वर माऊली 50व्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त 26 तारखेला सायंकाळी त्या ठिकाणी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्याचा उल्लेख करणार आहोत. तरी आज सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, खरं तरीसुद्धा राहत नाही. मी आनंद सरांना बोलत होतो, सर आपण तुम्ही 2 मिनटं बोला. सर बोलले नाही नाही तुम्हीच बोला. म्हणलं आमचा आवाज गेला. ते म्हणले गेला तर गेला, परत जाऊ द्या, हरकत नाही. बाबांनी जाणून बुजून जबाबदारी टाकली तरीसुद्धा त्यांच्यामुळेच आवाज परत आला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. या माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने भावी भक्त सज्जनांच्या या माध्यमातून आजची कीर्तनरूपी सेवा सुनील महाराज मंगळापूरकर, खरोखरच महाराजांनी खूप सुंदर असा अभंग घेतला आज, नामरूपी अभंग. या अभंगावरती बाबांनी, मला वाटतं बाबा मला बोलले होते की मंडळी थोडीशी बाबा दमलेली आहे. सकाळी लवकर उठलेली मंडळी 4-5 वाजता उठलेली आहे, दुपारी 2 वाजेपर्यंत आमचा दिंडी सोहळा चालू होता.
आणि माऊलीच्या या रथामध्ये या देवी दिंडी सोहळ्यामध्ये नाचून नाचून बरीचशी मंडळी हरिनामाच्या गजरामध्ये दमून गेलेली आहेत. तरीसुद्धा थोडंसं का होईना पण एवढी मंडळी उपस्थित आहेत. सर्वांचं श्री ज्ञानेश्वर माऊली सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मी उत्तम शेठला विनंती करतो की त्यांनी पहिल्यांदा बाबांचा सत्कार करून घ्यायचा आहे. नारळ शाल घ्या. या उत्तम शेठ गावाने श्री ज्ञानेश्वर माऊली सामाजिक सेवा संस्था या संस्थेच्या वतीने बाबांचा सत्कार होत आहे. आणि या ठिकाणी बाईकडे घ्या वैभव. या ठिकाणी आपले रेवळकर दोन महिला एक महिला आणि एक पुरुष दोघांमध्ये भाग्यवान म्हणता येणार नाही पण कोणाला रागरोष यावा नाही यासाठी मी बोलतो चिठ्ठीवाल्यापेक्षा ज्याची चिठ्ठी आली नाही ते फार महाभाग्यवान आहेत. म्हणून कोणी रागरोष करू नये. बाबांना विनंती करतो की आपण याच्यामधून एक एक चिठ्ठी काढावी. त्यांना आपल्या ज्ञानेश्वर माऊली सामाजिक सेवा संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते एकच काढा बाबा. नाही बाबा तुम्ही सांगा ना बाबा. मी सांगू. वा वा वा. कोण बोललो इथं? कैलास गणपत गव्हाणे. चला मंडळाचे तरुण गटातले ज्येष्ठ कार्यकर्ते कैलास गणपत गव्हाणे. चला या लवकर. त्यांना आपल्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानेश्वर पंडितनाथ इंगवले याच्या वतीने श्री ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा या ठिकाणी भेट म्हणून देण्यात येत आहे. चला लवकर. कैलास गणपत गव्हाणे आले का? या महिला भगिनींमधून ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जाईल ताबडतोब यायचंय. नाव घ्यायला पाहिजे का बाबा? तुम्हीच घ्या. सौभाग्यवती जयश्री निवृत्ती इंगवले या 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 या. मला वाटतं खरोखरच आहे बाबा ज्यांनी माऊलीची निस्वार्थी सेवा केली असं मी म्हणणार नाही पण खरोखरच आमच्या सर्वच मंडळीवरती माऊलींची फार मोठी कृपा आहे आणि त्यांच्या कृपा अनेकतेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास भिका. धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रम सर्वांना विनंती आहेत कार्यकर्ते मंडळींना बसकर काढून घ्यायच्यात. पहिल्या महिला भगिनींना बसायला द्यायचं. असलेलं प्रेम आमच्या हरिभक्तपरायण वसंत महाराज गावणे यांच्या माध्यमातून ताईंच्याकडनं आपल्यापर्यंत येण्याचा योग आला आणि बाबा लांब असल्यामुळे आम्ही थोडीशी बाबांची काळजी घेतली. बाबांनी सुद्धा एवढ्या लांबून सिन्नर आपली वेळ पार पाडली. बाबांचं ज्ञानेश्वर माऊली सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. ताईंना विनंती करतो ताई आपण या ठिकाणी यायचंय आणि मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ताई या. हे पा बरीचशी हरिभक्त परायण मंडळी आलेली आहेत. आपण त्यांचा 26 तारखेला यथोचित मान सन्मान करणार आहोत. आपले मृदुंगमणी असतील हरिभक्त परायण मंडळी असतील गायनाचार्य सर्वांचाच. नंदाबाई बाळश्रीराम इंगवले या लवकर या. चला प्रांजल ताईंचा सत्कार करायचा आहे. ताई आपलं सुद्धा ज्ञानेश्वर माऊली सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. उपस्थित सर्व भाई भक्तांचं पुनश्च एकदा आमचे देणगीदार हितचिंतक वर्गणीदार ज्यांनी वर्षानुवर्ष आम्हाला या ठिकाणी सर्व्हिस सेवा दिली ज्यांनी सहकार्य केलं आमचे ताजने मामा असतील गावातून आपल्या धनंजय मंडळाचे अध्यक्ष सुरेश केशव गावाने असतील रामदास गावाने सर्वच मंडळी आणि सर्वच पंचक्रोशीतील मंडळी सर्वांचं पुन्हा एकदा ज्ञानेश्वर माऊली सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आभार मानतो.